अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे। अमित शहा हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते तेव्हा ऑपरेशन टायगरचं त्यांनी जाहीरपणे कौतुक केलं। सुरुवातीला शिंदे गट असा शिंदेच्या नेतृत्वातल्या सेनेचा उल्लेख केला जायचा, पण आता खरी शिवसेना शिंदेची असल्याचं शिक्कामोर्तब स्वतः अमित शहांनी केलं। अर्थात याला निमित्त होतं ते ऑपरेशन टायगरचं, पण याच्या अलीकडे आणि पलीकडे काही गोष्टी घडत होत्या, ज्याचा निकाल काल लागलाय। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे निवडून आलेत, ज्यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं। पण हा उमेदवार निवडून आल्यानंतर शिंदेंना भाजपने पाणी पाजलं असं म्हणायच्या आधीच शिंदेंनी विमान पाठवून त्यांना मुंबईमध्ये बोलावून घेतलं आणि सहयोगी आमदार म्हणून गीतेंवरती रुमाल टाकला। थोडक्यात ज्या भाजपने शिंदेंचं स्पीड कमी करण्यासाठी त्यांच्या गळ्यात लोढणं टाकण्याची तयारी केली होती, त्याला शिंदेंनी रस्ता दाखवलाय। पण हे काही पहिल्यांदा झालेलं आहे असं नाहीये। राज्यामध्ये 2 सत्ता केंद्र आणि त्यांची एकमेकांच्या विरोधातली रणनीती हा चर्चेचा विषय आहे। आता या 2 सत्ता केंद्रांच्या दरम्यान नेमकं घडतंय काय? ऑपरेशन टायगर टू विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात चाली कशा आखण्यात आल्यात आणि विशेष म्हणजे शिंदेंचं स्पीड कमी करण्यासाठी राज्य भाजप ऑपरेशन लोढणं कसं राबवते, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागलाय। एकूण 17 जागांसाठी निवडणुका पार पडल्या। महायुतीतल्या या जागा वाटपात भाजपला 11, शिंदेच्या शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या होत्या। वास्तविक एकनाथ शिंदे यांना 6 ते 7 जागा हव्या होत्या, ज्यामध्ये नाशिक आणि रायगडची जागा त्यांनी अगदी प्रतिष्ठेची केली होती। यासाठी 2दा दिल्ली दौरे सुद्धा झाले होते। अमित शहांनी त्यांची भेट नाकारल्याच्या बातम्या देखील यावेळी समोर आल्या होत्या। पण त्यानंतरच मध्यरात्री अमित शहा आणि एकनाथ शिंदेची भेट झाली। लगोलाग देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांची देखील अमित शहांसोबत भेट झाली। पण या भेटीनंतर फडणवीसांनी केलेलं एक विधान अत्यंत महत्त्वाचं ठरलं। अवघड पेपर सुटलेला आहे, जागा वाटपाचं मुंबईत ठरेल असं सूचक विधान फडणवीसांनी केलं। त्यानंतर जे काही जागा वाटप समोर आलं त्यामध्ये शिंदेच्या वाट्याला 4 जागा आल्या। नाशिकची जागा त्यांनी पदरामध्ये पाडून घेतली खरी, पण इथून भाजप पूर्णपणे बॅकफूट वरती गेली असं मात्र झालं नाही। राज्यामध्ये पाहू हे भाजपच्या राज्य नेतृत्वाचंच वाक्य इथे महत्त्वाचं ठरलं होतं। दुसरीकडे नाशिकची जागा एकनाथ शिंदेंना सुटली आणि तिथं त्यांनी दराडेंना उमेदवारी दिली। गीतेंनी बंड केलं, ज्याला भाजपचाच पाठिंबा असल्याचं बोललं गेलं। आता गोकुळ गीते निवडून आले, पण त्यांना रसद ही गिरीश महाजन आणि भाजपनेच पुरवली असं सांगण्यात येतं। गोकुळ गीते हे भाजपच्या पाठिंब्याशिवाय निवडून येतीलच असं म्हणता येत नाही। महाजन आणि गीते यांचे संबंध पाहता उदय सामंत यांना देखील खेळवण्याची खेळी गीतेंनी केली असं म्हणायला स्कोप आहे, कारण चौकशीची भीती असताना देखील गीते हे महाशक्तीच्या पाठिंब्याशिवाय महाशक्तीच्या अलायन्स मधल्या उमेदवाराला पाडू शकतील असं म्हणता येत नाही। थोडक्यात भाजपच्या पाठिंब्यावरती गीते निवडून आले आणि याची रसद स्टेट भाजपने रीतसर पुरवली। गीते विजयी झाले आणि भाजपने शिंदेचा करेक्ट कार्यक्रम केला असं बोललं जाऊ लागलं। पण भाजपची हीच कृती तासभरच टिकली, कारण दुसऱ्या क्षणी खास विमान पाठवून गीतेंनाच उचलण्याची कर्तबगारी एकनाथ शिंदेंनी पूर्णत्वाला नेली। पण मूळ मुद्दा आहे भाजप नाकलेली चाल। आता या गोष्टीला शिंदे कसं टॅकल करतायत त्यासाठी सोलापूरच्या इलेक्शनचं उदाहरण पाहायला लागेल। इकडे सोलापुरातनं भाजपमध्ये पुन्हा आलेल्या राजेंद्र राऊत यांना भाजपने तिकीट दिलं होतं। खरं तर याआधी अपक्ष निवडून आल्यानंतर ते महाशक्तीच्या सोबतच होते। 2024 ची बार्शीची विधानसभा निवडणूक ते शिवसेनेच्या बाणावर लढले। त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि भाजपकडनं त्यांना विधान परिषदेचे उमेदवार म्हणून पुढे आणण्यात आलं। आता इथं सुद्धा पवारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंनी मोहितेंच्या हातात बाण दिलाय अशी चर्चा सुरू होती। त्याचं कारण म्हणजे मोहिते आणि शिंदे अशी नव्याने जुळणारी समीकरणं। भाजपचा रस्ता बंद झाल्यानं सत्तेचा लाभ म्हणून मोहिते पाटील एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट झाल्याचं बोललं गेलं। अर्थात विधान परिषदेत मोहितेंना भाजप उमेदवाराचा पराभव करता आला नसला तरी एकाच वेळी गोरे आणि राऊतांना शह देण्यासाठी ठाण्यातनं यंत्रणा लागली होती हे मात्र नक्की। आता इलेक्शनचे उट्टे आपल्याला साताऱ्याच्या झडपीतही दिसतात। गोरेंनी जिल्हा परिषदेत शिंदेच्या नेत्यांना पाणी पाजलं म्हणून गोरेंना मोहिते पाटलांच्या मार्फत अडचणीत आणण्याची खेळी शिंदे करत राहिली असं बोललं जातं। विधान परिषदेच्या निमित्ताने कुरघोडीचं हे राजकारण कसं सुरू आहे ते दिसून आलं, पण त्यासाठी हे 2 मतदारसंघ कारणीभूत ठरले असं देखील म्हणता येत नाही। अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीचं पालकत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलंय। फडणवीसांच्या नेतृत्वासाठी सुद्धा राष्ट्रवादीचं पालकत्व घेणं महत्त्वाचं ठरतं।
यातूनच शिंदेचा दबाव डावलून फडणवीसांच्या आग्रहाने रायगडची जागा सुनील तटकरे यांच्या मुलाला सुटली. फक्त सुटलीच नाही तर तटकरे कसे बिनविरोध निवडून येतील याची देखील काळजी भाजपकडनं घेतली गेली. बाळ माने यांनी जे काही माघार घेतली ती नितेश राणेंच्या पुढाकारातनं झाली. अर्थात या प्रवेशातनं शह कोणाला मिळाला तर उदय सामंतांना. वरती गोगावलेंच्या मुलाला तिकीट नाकारून त्यांना शह, तर खालती बाळ मानेंना माघार घ्यायला लावून उदय सामंतांना शह. थोडक्यात शिंदेच्या दोन प्याद्यांना चेकमेट करण्याचं काम या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपकडनं करण्यात आलं. महानगरपालिका इलेक्शन मध्ये सुद्धा शिंदेंना ठाण्यात गुंतवण्याची रणनीती या निवडणुकीच्या माध्यमातून ठाणे सेफ केलं तरी बाहेर वाढू देणार नाही इथपर्यंत आणल्याचं दिसून आलं. पण आता हे नेमकं असं का होतंय याची नेमकी कारणं आणि यामागचं राजकारण देखील आपल्याला समजून घ्यावं लागतं. अगदी इतिहासच सांगायचा तर एकनाथ शिंदे आले, उपमुख्यमंत्री होणार होते ते थेट मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन झालं आणि शिंदेंनी मराठा कार्ड ओपन करून आपले पत्ते टाकले. फडणवीसांच्या पुढाकारातनं ही खेळी ओळखूनच अजितदादांना सोबत घेण्यात आलं होतं. तरी सुद्धा एकनाथ शिंदे मराठा कार्डवरती अवलंबून राहिले. मुख्यमंत्रीपद सोडणं शिंदेच्या जीवावर आलेलं तरी सुद्धा ते झालं. मुख्यमंत्री पदावरनं दूर झाल्यानंतर आता शिंदेची गरज संपल्याचं नरेटिव्ह समोर येत गेलं. राज्यात तर भाजपला एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याची गरजच नाहीये असं बोललं जात होतं. त्यात अजितदादांचं दुर्दैवी निधन होणं आणि राष्ट्रवादीचं पालकत्व फडणवीसांकडे येणं या गोष्टी शिंदेची गरज आता राज्यात तरी उरलेली नाहीये हे सांगण्यासाठी पुरेशा बोलक्या होत्या. या दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राज्यातल्या भाजपच्या लेखी शिंदे गरजेचे नाहीयेत यावरती शिक्कामोर्तब ठरत गेलं. पण यावरती मात केलीये की ऑपरेशन टायगर करून राज्याला गरज नाहीये पण केंद्राला आपली गरज आहे हे शिंदे चांगलेच ओळखून होते. त्यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या अंतर्गत भेटीच्या चर्चांच्या बातम्या माध्यमांमधनं चालत होत्या. अर्थात फडणवीस हे चेकमेट देण्यासाठी ठाकरेंच्या जवळीकतेचा वापर करून घेतील याची धास्ती शिंदेंना होतीच आणि आहे देखील. आणि मग अशा वेळी ठाकरेंचं कार्ड काढून घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर आखलं. जी गोष्ट केंद्रासाठी महत्वाची होती पण त्यामुळे ते राज्याच्या राजकारणात पुन्हा आपल्या पोझिशनला सेट झाले. पण या टायगरचं कौतुक ज्याप्रमाणे अमित शहांनी केलंय त्याप्रमाणे राज्याच्या नेतृत्वाने केलेलं नाहीये. कारण एकनाथ शिंदे पॉवर पोझिशन मध्ये येत गेले तर त्यांची खरी अडचण भाजपच्या पक्ष विस्तारासाठी आहे हे भाजपच्या राज्य नेतृत्वाला चांगलंच माहितीये. म्हणूनच शिंदेंना रोखत भाजप आपला पक्ष विस्तार करताना दिसतं. त्याचे पॉइंट आपल्याला गीते निवडून आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करणं, गीतेंना आपल्याकडे खेचून शिंदेंनी चेकमेट देणं किंवा रायगड शिंदेंना मिळणं यातून दिसून येतात. पण शिंदेंना रोखणं खरंच गरजेचं आहे का, तितकं महत्वाचं आहे का आणि आहे तर नेमकं का हे देखील आपल्याला थोडक्यात समजून घ्यावं लागतं. त्याचं पहिलं कारण म्हणजे दोन्ही पक्षांचा वोट शेअर सेम आहे. शिंदे हिंदुत्ववादी तर भाजप देखील हिंदुत्ववादी, दोघे सत्ताधारी पक्ष. त्यात बऱ्याच वर्षांची युती असल्यानं वोट ट्रान्सफर ही या दोन पक्षांची कॉमन गोष्ट आहे. त्यात शिंदेच्या बंडानंतर मात्र जिथं सेना होती तिथं भाजपने आणि जिथं भाजप होती तिथं सेनेने प्रवेश केलाय. शहरी भाग, हिंदुत्ववादी वोट बँक याचा विचार करताना भाजपला आपल्या पक्षवाढीसाठी शिंदे हेच स्पर्धक ठरतात. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे विरोधी पक्ष स्पर्धेतनं आउट होणं. विधान परिषद असो की मुख्यमंत्री पद, अगदी गावच्या ग्रामपंचायतीची सीट असो, प्रत्येक ठिकाणी किमान दोन गट हे ठरलेले असतात. हे दोन गट एकमेकांवर कुरघोडी करतात. आता एक जण भाजपकडे गेला की दुसरा महाविकास आघाडीकडे जायला हवा. पण महाविकास आघाडी सरेंडर झाली असं चित्र दिसतंय. एकतर महाविकास आघाडीचे उमेदवार लढत नाहीयेत, महाविकास आघाडीतनं आपल्याच पक्षाला तिकीट मिळेल याची गॅरंटी नाहीये आणि पॉकेटच्या नेत्यांचं बळ देखील मिळत नाहीये. अशा अनेक कारणांना हे दोन नंबरचे उमेदवार थेट शिंदेच्या दारात जाताना दिसतात आणि शिंदे त्यांना बळ देतात. आता हे राजकारण अगदी सोपं करायचं तर गावात एक ग्रामपंचायत असते पण गट मात्र दोन असतात. हे दोन्ही गट एकाच आमदाराचे असतात. या दोन्ही गटांना आपलं करून आमदारकीला दोन्ही गटांचं मतदान आपल्या परड्यात कसं येईल याची काळजी आमदार घेत राहतात. असंच चित्र सध्या राज्याच्या राजकारणात चालू असलेलं दिसतं. लोकसभेच्या तिकिटावेळी शिंदे आणि स्टेट भाजप या दोन्हींचा फायदा केंद्रीय भाजपला होईल आणि केंद्रातली सत्ता वन साइड कशी जाईल याचा विचार केला जातोय आणि त्यातूनच मग ऑपरेशन टायगर होते. गीते, रायगड, मोहिते, माढा असे वेगवेगळे सेंटर पॉइंट्स दिसतात ज्यातनं एकनाथ शिंदेना स्पीड ब्रेकर लावला जातोय आणि शिंदे देखील तो तोडताना दिसून येत आहेत. बाकी या सगळ्या राजकारणामध्ये आता नेमकं कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या राजकारणात कोण एकमेकांना चेकमेट देते, शिंदे की भाजप?
याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.